दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय भाजपशी चर्चा केल्याशिवाय झाला असता का? शरद पवारांचा विलिनीकरणाचा दावा मुख्यमंत्र्यांनी खोडला, तर दादांची शपथ घेऊन सांगतो चर्चा सुरू होती. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचं वक्तव्य. घाईघाईत शपथविधीचा निर्णय सुनेत्रा पवारांचा, त्याच उत्तर देतील. उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेबाबत मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण, तर सुनेत्रा पवारांनाच राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी राष्ट्रवादी नेत्यांची अनुकूलता. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत राष्ट्रवादी नेत्यांकडून शंका उपस्थित. 6 जणांचा मृत्यू झाला, मग 5 मृतदेह हाती कसे? अमोल मिटकरींचा सवाल. मोदी अमित शहांना भेटणार असल्याची माहिती. मुंबई महापालिकेसाठी महायुती करणार 2 गटात नोंदणी. भाजपचा स्वतंत्र गट असणार, तर शिवसेना राष्ट्रवादी मिळून एका गटाची करणार नोंदणी. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून 9व्यांदा अर्थसंकल्प सादर. इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये कोणतेही बदल नाहीत, तर 1 एप्रिलपासून देशात नवा आयकर कायदा, तर अपघात विमा करमुक्त करण्याची घोषणा. मुंबई पुणे, पुणे हैदराबादसह देशात नवे 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर बनवणार. अर्थमंत्र्यांची घोषणा. शुगर कॅन्सरची औषधं स्वस्त, तर मद्य आणि सिगारेट महागली. आंतरराष्ट्रीय तणावामुळे सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण. सोनं प्रतितोळा 1,55,000, तर चांदी प्रति किलो 2,70,000वर. सर्वसामान्यांमध्ये उत्साह, तर गुंतवणूकदारांची निराशा. T20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा भारतासोबतच्या सामन्यावर बहिष्कार. 15 फेब्रुवारीला कोलंबोमध्ये होणार होता सामना. ICCच्या निर्णयाकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.